नमस्कार. डॉक्टर उल्का समरेंद्र निंबाळकर. आज पुस्तक जे घेऊन आली आहे ते आहे कॅथरीन ओवेन स्पियर लिखित द हेलन केलर स्टोरी या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद शांता शेळके यांनी केला आहे, आंधळे म्हणून. हेलन केलर हे नाव ऐकलं आहे आणि तेव्हापासूनच उत्सुकता होती की कसं असेल या व्यक्तिमत्वाचं जीवन. ते जन्माला आलं तेव्हा अगदी छान बाळ होतं, पण 2 वर्षानंतर एका आजारपणात त्यांची दृष्टी गेली, कानाने ऐकू येईना आणि बोलता येईना. आणि तिथून पुढे सगळी खरं त्यांची जीवनाचा जो प्रवाह आहे तो डिफिकल्ट होता. खूप जणांनी आईवडिलांना सल्ला दिला की ही वेडसर मुलगी आहे, तिला बाजूला ठेवून द्या. पण तिच्या आईच्या हृदयाला ते काही पटलं नाही आणि ती शोध घेत राहिली आणि हेलन केलरला अगदी स्पेशलाइज टीचर ठेवल्या आणि त्यातून ती शिकत गेली. आणि मग या हेलन केलरच्या आयुष्यामध्ये ज्या टीचर आल्या त्यांनी तिचं खरोखर आयुष्य खूप बदलून टाकलं. त्यातली महत्त्वाची व्यक्ती म्हणजे ॲन सेल्विन मेसी. यांच्याबद्दलही पुस्तक लिहिलेलं आहे. आणि ह्या ॲन आणि हेलन केलरने म्हणजे ॲनने तर हेलन केलरला शिकवलंच, जग दाखवलं स्पर्शातून, आणि तिला वास येत होता. तर ही 2 ज्ञानेंद्रिय तिची शाबूत होती. त्या जोरावर ती काय शिकली. अगदी कॉलेजमध्ये सुद्धा डिग्री घेतली तिने, नाटक केलं, पुस्तकं लिहिली, जगभर फिरली ती. आणि आपल्या आयुष्यात जे घडलं आहे असे प्रॉब्लेम बाकीच्यांनाही येत असेल या प्रश्नाने हेलन केलर खूप हेलावून गेली. आणि अशा सगळ्याच लोकांना आपण मदत करूयात. मग फंड रेझिंग केलं तिने, व्याख्यानं दिली. असं खूप संपन्न आयुष्य हेलन केलर या जगल्या. या पुस्तकामध्ये एक वाचून मी तुम्हाला दाखवते की डॉक्टर बेल यांना भेटायला जेव्हा गेले होते आई बाबा हेलन केलरला घेऊन, त्यावेळेस ते बोलले, आपण फक्त एकाच गोष्टींपासून सावध राहायला हवं, आणि ती गोष्ट म्हणजे अज्ञान. पूर्वीच्या काळी बहिरे आणि आंधळ्या लोकांची कायद्यानंच वेड्या लोकांच्यात जमा केली होती, कारण कुणालाही त्यांचं मनोगत नीट सांगताच येत नव्हतं. अशा तऱ्हेच्या अपंग लोकांना सर्वात अधिक आवश्यकता जर कशात असेल तर तज्ज्ञ आणि सहृदय म्हणजे काय, काइंड, कंपॅशनेट असे टीचर्स. तर हे शिक्षण महत्त्वाचं आहे. बिथोव्हन हा जो काय म्हणूयात आपण जगप्रसिद्ध संगीतकार आहे, त्याची श्रवणशक्ती नष्ट झाली होती, पण त्यानं स्वररचना करण्याचं आपलं काम सोडलं नाही. प्रसिद्ध ग्रीक कवी होमर हा आंधळा होता. जॉन मिल्टन यांनी तर आपलं जे श्रेष्ठ काव्य आहे ते दृष्टी गेल्यानंतर लिहिलं. आणि थॉमस एडिसन ज्याने विजेचा दिवा शोधला तो अगदी ठार बहिरा आहे. असं सगळं बेल यांनी सांगितल्यानंतर या हेलन केलरच्या आईवडिलांना थोडा विश्वास वाढला आणि त्यांनी ठरवलं की आपण तिला एक स्पेशलाइज टीचर घेऊयात. आणि ॲन सलिव्हन या तिच्या जीवनात आल्यानंतर हेलन केलरचं आयुष्य कसं बदलून गेलं, कसं ती छोट्या छोट्या गोष्टी शिकली, हे मुळातून ह्या 156 पानाच्या पुस्तकात वाचण्यासारखं आहे. खूप ओघवती भाषा आहे आणि आपल्या शांताबाई शेळके यांनी मराठी भाषेत जो अनुवाद केला आहे तो खरोखर खूप गोड आहे. या पुस्तकातलं मला शेवटचं पान खूप आवडलं. त्याच्यात एक पॅरेग्राफ असा लिहिला आहे, आंधळ्या, बहिऱ्या किंवा बधीर माणसांशी कसं वागावं. हे लिहिलं आहे कसं वागावं, आणि हे मी मुद्दामून वाचून दाखवते आहे. एखाद्या माणसाच्या ठाई कोणतेही व्यंग असो, तुम्ही त्याच्याशी स्नेहाने, सौजन्याने, मृदूपणाने वागलं पाहिजे. त्याचा संपूर्ण विश्वास संपादन केला पाहिजे, कारण तो तुमच्यासारखाच माणूस आहे. त्याला तुमच्यासारख्याच भावभावना आहेत. तुमच्यासारखाच तोही प्रौढ, स्वाभिमानी आणि बुद्धिमान आहे, कदाचित तुमच्यापेक्षा जास्तच. त्याच्याशी वागण्याची पहिली पायरी म्हणजे त्याच्याशी बोलणे. तो जर बहिराच असेल तर आता मग कसं बोलणार ना, बहिराच आहे, त्याला ऐकू येत नाही, मग कसं बोलायचं. तर त्याचं सांगतात, त्याच्या पुढ्यात उभे राहा, म्हणजे त्याच्यासमोर उभे राहा, तो तुम्हाला पाहू शकेल. तुम्ही बोलू लागलात की तुमच्या ओठांच्या हालचालीवरून, घशातल्या कंपनावरून त्याला समजेल की तुम्ही काय बोलत असाल. नाहीतर त्याला कागदावर किंवा पेन्सिलने लिहून द्या तुम्हाला काय सांगायचं आहे, पण त्याच्याशी बोला, त्याला टाळू नका. आंधळा असेल तर सरळ बोलायला सुरुवात करा, कारण तो ऐकू शकतो, त्याला कळेल. आणि त्याला आवाजाच्या ह्याच्यावरनं कळेल की तुम्ही कुठे उभे आहात. ओरडू नका, कारण तो आंधळा असला तरी तो बहिरा नाही आहे. तुम्ही त्याच्याबरोबर चालत असाल तर त्याला
स्वतःलाच तुमचा हात हाती घेऊ द्या. तुमच्या हालचालीवरून, तुमच्या देहबोलीवरून, बॉडी लँग्वेजवरून त्याला तुमचं मनोगत कळू शकेल. तुम्ही दोघं बरोबर जेवत असाल तर आपणाकडून काही मदत हवी आहे का त्याला विचारा. थोडक्यात कसं वागायचं याच्या छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत. अपंग माणूस आंधळा बहिरा असेल तर आपण कुठे आहोत हे त्याला समजावून सांगण्यासाठी तुम्ही त्याला स्पर्श करा. ठीक आहे ना, कसं काय, धीर द्या त्याला. अशा खूप सोप्या सोप्या गोष्टी सांगितल्या. तर हे पुस्तक वाचताना हेलन केलर यांच्याबद्दल तर माहिती मिळतेच. आणि मोटिवेशन म्हणजे काय असू शकतं हे अगदी एखाद्याचं जीवन आपण चरित्र वाचतो तेव्हा कळतं. आणि पुस्तकं वाचून नुसते ती कपाटात ठेवायचे नसतात, तर आपल्या आचरणामध्ये त्यातलं काय यायला पाहिजे याच्यासाठी शेवटचं तर एक पान नक्की वाचायला हवं. पुस्तक खूप छान आहे, नक्की वाचा.